नमस्कार मित्रांनो, आजच्या शुभविवाह या एपिसोडमध्ये आपण काही ट्विस्ट बघणार आहोत। इकडे मंगळसूत्र खरेदी करण्यासाठी गेलेले असताना आकाश बघतो ती अपूर्वा ना त्या गुन्हेगाराच्या पाठीमागे पळत असते। तर ती भूमीला म्हणतो, भूमी मी याला कुठेतरी बघितलं होतं आणि तो माझ्याकडे असं का बघत होता, तो नक्की आहे तरी कोण। इकडे अपूर्वा त्याच्या मागे पळत असते, तो पुढे पळत असतो आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न करत असते। तेवढ्यातच तिला एक काठी फेकून मारते आणि तो खाली पडतो आणि त्याला ती पकडते। ती बोलते, तुला काय वाटलं पोलिसांच्या हातातून निसटणं इतकं सोपं आहे का? माझे टीम मेंबर येईपर्यंत तू स्वतःला सरेंडर कर, अशी त्याला खडसावून बोलत असते। आणि तेवढ्यातच तो काय करतो, त्याच्या खिशातून ना चाकू काढतो आणि ते अपूर्वाला माहीत नसतं आणि तो पटकन ना अपूर्वाला चाकू मारणारच असा सीन शूट झालेला असतो। पण तेवढ्यातच काय होतं ना, तिथे बलदेव येतो आणि तो चाकू पकडतो। इकडे आकाश बोलतो भूमीला, हे बघ मला तर असं वाटतं ना तो नक्कीच गुन्हेगार असणार आहे आणि अपूर्वा त्याच्या पाठीमागे लागले, याचा अर्थ आहे की तो 100% गुन्हेगार आहे। तर भूमी बोलते, तू कुठे बघितले आहेस त्याला? आणि त्या आत्यावर जर बघितलं असेल तर नक्कीच आत्या त्या गुन्ह्यामध्ये सामील असणार आहे। आता काय करायचं, आपण कसं शोधून काढायचं असं त्याला बोलत असते। इकडे तो गुन्हेगार जो चाकू मारत असतो तेवढ्यातच बलदेव येतो आणि बलदेव ना त्या गुन्हेगाराचा हात पकडतो आणि त्याला मारण्यापासून रोखतो आणि तो रागाने ना त्याच्याकडे बघत असतो आणि त्याचा प्रतिकार करत असतो। त्याला असं वाटत असेल तर असा कसा करू शकतो हल्ला त्याच्यावरती। तेवढ्यातच त्याच्या हातातला चाकू फेकून देतो आणि ना बलदेव काय करतो प्रेक्षकांनो, त्याचा गळा धरतो आणि हे दोघे ना एकमेकांना मारण्याचा प्रयत्न करत असतात। अपूर्वा पाठीमागे खूप भिलेली असते। नंतर अपूर्वाही प्रयत्न करते त्याला मारण्याचा आणि त्यानंतर त्या दोघांच्या हातातून ना तो गुन्हेगार निसटून जातो। अपूर्वा त्याच्या पाठीमागे पळण्याचा प्रयत्न करत असते, पण बलदेव बोलतो, हे बघ तो गेलाय ना आता तू त्याच्या पाठीमागे पळू नको। तर तिला खूप वाईट वाटतं की तो आपल्या हातातून निसटला आहे, असा कसा निसटला आहे असा ते विचार करत असते। काही जरी झालं तर मला त्याला पकडायचं आहे। तर बलदेव बोलतो, कोण आहे हा माणूस आणि तू का त्याच्या पाठीमागे लागलेस? आणि हे बघ असं कशी तू पाठीमागे लागू शकतेस ना, कुठलेही तू शस्त्र तुझ्याजवळ नसताना। तर ती त्याच्यावरती ओरडते, हे बघ मी काही माझ्याजवळ शस्त्र असो किंवा नसो ही माझी ड्युटी आहे आणि ती मला करावीच लागेल, अशी त्याला ते मोठ्यानं ओरडते। तर बलदेव बोलतो, ठीक आहे असून दे अपूर्वा, पॅनिक होऊ नकोस तू। एवढ्यातच ना ती फोन करते आणि बोलते तिच्या टीम मेंबरला, तो मोहनगिरी माझ्या हातातून निसटला आहे, इकडेच आहे तो, इकडून या मार्केट यार्डमधून गेला आहे, पटकन टीम मेंबर घेऊन या आणि इट्स माय ऑर्डर, अशी त्यांना फोनवरती बोलत असते। काही जरी झालं तरी आपल्याला त्याला पकडायचं आहे अशी त्यांना ती ऑर्डर देत असते। इकडे आकाश भूमीला म्हणत असतो, ही आहे तरी कोण हा तो आणि माझ्याकडे का बघत होता असं तो? आणि तुला सांगू का, मी त्याला सांगते, त्याला मी बघितलं होतं, मला असं वाटते ना तो आत्याच्या ना पुण्याच्या एका कंपनीमध्ये होता, तिचा तो टीम मेंबर होता आणि तो कायम सावलीसारखा तिच्या पाठीमागे असायचा। मी तुला सांगतो तो आत्याबरोबरच होता, मी त्याला तिथंच बघितलं आहे। एक काम करू, आपण त्याला ना जाऊन बघू, मी ते आत्याचे काही फोटो आहेत आपण त्यामध्ये शोधू, तो कशासाठी होता आत्याबरोबर आणि नक्कीच मला वाटते त्या लहान घोटाळ्यामध्ये तोही असणार आहे आत्याबरोबर, असा विचार करते। तेवढ्यातच अपूर्वा इकडे म्हणते, तो निसटला आहे माझ्याकडून पण मी त्याला आता सोडणार नाही। आणि ती नंतर बोलते, चला भूमी आणि आकाश तिथेच राहिलेत ना, आपण त्यांच्याकडे जाऊया। एवढ्यातच भूमी आणि आकाशला अपूर्वा येताना दिसते आणि ते विचार करत असतात, आता ही काय सांगेल आपल्याला, काय बोलेल आपल्याला, याचं त्यांना टेन्शन आलेलं असतं। एवढ्यात अपूर्वा तिथे येऊन बोलते, एक्स्ट्रीमली सॉरी माझी ड्युटीच असली आहे, काय करू ना, मला त्याला पकडायचं होतं ना, तोच आहे ना, परवा दिवशी मी तुम्हाला बोललो ना की तो मोहनगिरी तोच आहे तो। तर इकडे भूमी बोलते, बरं ठीक आहे जाऊन दे ना, हे बघ आता आपण आलो तर कशासाठी ते करूया का, चल आपल्याला ना तुझे मंगळसूत्र खरेदी करायचं आहे ना, अशी भूमी तिला बोलते। इकडे आल्यानंतर अथर्वला आकाश ना फोटोज मागवतो। तर तो बोलतो, कशासाठी हवे तुला हे फोटोज सगळे, तू पुण्याचे कंपनीचे फोटो कशासाठी मागवले आहेत, असं तो त्याला प्रश्न विचारत असतो। काही काम आहे का, नक्की कारण काय आहे ते तर मला सांग ना, मी तुला मदत करू लागतो हवं तर, असं त्याला बोलतो। तर आकाश म्हणतो, काय नाही रे, तुला माहिती आहे ना आपलं जे काम चांगलं चालू आहे त्यासाठी ना आपल्या सगळ्या स्टाफ मेंबरना आपल्याला एक पार्टी द्यायची आहे आणि त्यासाठी ना सगळ्यांची माहिती डिटेल्स हवी आहे, ते शोधण्यासाठी मी तुला फोटो मागवले आहेत, एवढंच, बाकी काही नाही, तू तुझं काम कर, मी हँडल करू, असं तो अथर्वला बोलतो। अथर्व तिथून निघून जातो। त्यानंतर भूमी बोलते, बरं झालं ना अथर्वला आपण जे सांगितलं त्याच्या विश्वास बसला, त्यानं जास्त काय आपल्याला विचारलं नाही। तर आकाश म्हणतो, हो ना, तसा तो खरं चेष्टा वगैरे करतो पण तो खूप सिन्सिअर आहे, तो ज्या गोष्टी करतो ना ते एकदम परफेक्ट करतो आणि मन लावून करतो, त्यामुळे त्याने काही विचारलं नाही व तो खूप म्हणजे खूप सिन्सिअर आहे, असा भूमीला बोलतो।
भूमी बोलते, हे बघ आकाश, तुझ्यावरती ना त्या दोघांचाही खूप विश्वास आहे, हे तुला माहीत आहे ना, असं भूमी आकाशला बोलत असते. नंतर ते दोघं ना रूममध्ये जाऊन ना ते डिटेल्स फोटो बघत असतात. ते शोधत असतात की नक्की त्याला कुठे बघितलं आहे. आकाशला पूर्णपणे खात्री असते, तो ना पुण्याच्या कंपनीमध्येच असतो. त्यानंतर भूमीला ना अचानक त्याचा फोटो दिसतो आणि भूमी ना त्या फोटोकडे बघतच राहते आणि आकाशला बोलते, आकाश हाच आहे का तो, हाच आहे का तो, असे बोलते. तो बोलतं, हाच ना तो मोहनगिरी. असे तिचे एक्सप्रेशन ना प्रेक्षकावर चेंज झालेले दाखवतात. कारण त्यांना खूप भीती वाटलेली असते, कारण की हा मोहनगिरीला ना आता अपूर्वा पकडणार असते. तर इकडे आकाश बोलतो, हां बरोबर, तुला म्हटलं ना, हाच तो मोहनगिरी. याचा अर्थ आहे तो आत्याना या गुन्ह्यामध्ये सामील होती आणि त्याच्याबरोबर हा होता. इकडे भूमी बोलते, याचा अर्थ असा आहे की आता ना अपूर्वा ह्याला पकडणार आणि त्याचबरोबर आत्याच्या बरोबरचे जे काही रहस्य आहे ते हळूहळू उघडणार. आकाश बोलतो, हो मला माहिती आहे, गायकवाड सर मला बोलत होते की अपूर्वा ना एखाद्या गुन्ह्यामधून दुसरा गुन्हा शोधणे यामध्ये खूप एक्सपर्ट आहे. आणि हे सगळं चालू असताना रूमच्या दरवाजा पाठीमाग काय तर त्यांना मोठ्याने असा आवाज आल्यागत झाला. तर ते बोलतात, हे काय झालं, कोण आहे रे तिकडे, कोण आहे रे तिकडे, आहे तरी कोण तिकडे, असा बोलतो. आणि ते दोघेना एकमेकांशी बोलत असताना ते एक विषय बोलत असतात की हां आता ना मी तुला सांगतो, ह्या फाईलमध्येच ते असणार आहे. तेवढ्यातच जे त्यांना आवाज आलेला असतो ना त्या आवाजामध्ये ते बोलत असतात, कोण आहे रे तिकडे, कोण आहे रे तिकडे, कोण आले असं, कोण चोरून बघत असेल आपल्याला, हे दोघे बोलत असतात. तेवढ्यातच त्यांना ना एक काळा जॅकेट घातलेला ना एक कोणतर मुलगा असा पळताना दिसतो आणि तो घरातून पळत जातो आणि पळून नंतर ना तो भिंतीवरती चढतो गेटच्या आणि पाठीमाग उडी टाकतो. आकाश त्याच्या पाठीमाग पळत असतो, कोण आहेस रे तिकडे, थांब थांब तिथेच थांब, कोण आहेस तू, कशाला आलायस तू, 1 मिनिट थांब तिथेच थांब, असा बोलत असतो. तरी त्याच्या हातातून तो निसटतो. आकाश घराच्या गेटच्या बाहेर जातो त्याच्या पळत, पाठीमागने भूमी पळत असते. भूमी बोलते, आकाश, आकाश थांब, गेला तो, आकाश थांब तो, असे बोलत असते. त्यानंतर तो भूमी बोलते, कोण असेल हा, तो कशाला आला असेल ना हा, असं बोलते. तर त्यानंतर बोलते, हे बघा मला तर असं वाटतंय ना की तो मोहनगिरी तर नसेल ना. हो ना आकाश, खरंच तो मोहनगिरी आहे का, कशाला आला असेल तो इकडे, काय बघायला असेल तिकडे, तो त्याला काय हवं असेल, घरातलं काय चोरून नेलं असेल का त्याने. तर आकाश बोलतो, नाही, तो मोहनगिरी नाही, त्याची आणि ह्याची शरीरयष्टी खूप वेगळी आहे, हा कोणता दुसराच आहे बघ. पण तो कशाला आले आपल्या घरात, आणि आपल्या आता दुश्मनही कोण राहिले नाहीत, आपलं वाईट करणारं कोण राहिलं नाही, मग कशाला आले. तर भूमी बोलते, हो मग कोण आहे हा, कशाला आलाय, काय हवं आहे त्याला आपल्या घरातून. तर आकाश बोलतो, असं असेल नक्कीच तो चोर वगैरे असेल आणि आपण विचार करतो हा मोहनगिरी आहे, काही तर घरातून चोरून नेण्यासाठी आला असेल बघ, बाकी काही नाही, आता कोणच येऊ शकत नाही ना आपलं वाईट करण्यासाठी, असं बोलत असते. तर भूमी बोलते, हो आकाश, असं होऊ शकतं ना, आपल्या घरामध्ये चोरीला चालला असेल कोणतरी, आपण आतमध्ये जाऊन बघू नक्की काय चोरीला गेला आहे का, असे दोघेजणे बोलतात. आतमध्ये जातात. भूमी सगळीकडे घरातून शोधून आलेली असते. भूमी धावत आली असते. बोलते आकाशला, आकाश इथलं काय आहे का, तू कपाटं चेक केलीस का, लॉकरची कपाटची चेक केलीस का, सगळी कपाटं चेक केलीस ना, आहे का सगळं व्यवस्थित. तर आकाश म्हणतो, हो मी लॉकरची रूमसुद्धा चेक केली, तिथंही काही झालेलं नाही भूमी, आणि हे बघ इथंही काही झालेलं नाही. मग भूमी बोलते, मग कशासाठी आला असेल तो, काय कारण असेल ना त्याचं येण्याचं, आणि काय चोरी करायचं असेल त्याला, मला काही समजतच नाही. मला काल संकेत मिळाला ना तेव्हापासून सगळं वाईट व्हायला लागले. इकडे अपूर्वा फोनवरती बोलत असते आणि अपूर्वा त्यांच्या सरांना बोलत असते, सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी सर, माझ्या हातातून तो निसटला, पण मी ना आता त्याला नक्कीच पकडेन. तर तिकडे ते सर बोलत असते, मी ना माझ्या पर्सनल कामासाठी गेले होते, त्यामुळे मी कोणतेही वेपन्स नेले नव्हते, असे ते बोलत असते. नंतर ती बोलते, हो थँक्यू सर. तिकडून ते काय त्याला ॲप्रिशिएट करतात. तर ती बोलते, हो ठीक आहे, थँक्यू, आता ना मी त्याला नक्कीच पकडेन, असे ते फोनवरती बोलत असते. तेवढ्यातच अपूर्वाचा हवालदार येतो आणि तो बोलतो, मॅडम मोहनगिरी सापडला आहे, तो आपल्या ताब्यात आहे, चला आपण त्याला भेटूया, असा हवालदार तिकडे बोलतो. इकडे घरामध्ये खूप छान वातावरण चाललं असतं. जेवण झाल्यानंतर काहीतरी खायला घेऊन भूमी आणि मानसी आलेलं असतात. तर हा अथर्व बोलतो, काय आहे आत्ताच जेवण झालं ना, हे बघ दादा तुला सांगू का, या बायकांना असं वाटतं नवऱ्यांची पोटं म्हणजे का नाही अलिबाबाची गुहाच आहे, कितीही घाला त्यामध्ये खातच राहतात. तर मानसी बोलते, हे बा दिलं तर चालतं, नाही दिलं तर चालतं, हे असं त्याचं बोलणं असतं बघा, करायचं तर काय, आमची नुसती पंचायतच करून ठेवते, असं तो बोलतो. तिकडे भूमी बोलते, हे बघा असं काय चाललंय ना तुमचं, खाण्यासाठी तर दिलं आहे ना, खूप छान आहे, खाऊन घ्या, असं बोलत असते.
नंतर इकडे मानसी बोलते, हे आता बघा आम्हालाही कोण म्हणते का खा म्हणून, आता दिलाय ना फराळ तर तुम्ही खा. तेवढ्यातच ना टी व्हीवरती ना न्यूज दाखवली जाते. न्यूजमध्ये अपूर्वा दिसते. तर मानसी बोलते, मला ना खूप तिचं छान कौतुक वाटतं हो, किती छान ना ती काम करते, धडाडीची कामं करते ना. न्यूजमध्ये दाखवत असतात की खूप मोठा गुन्हेगार सापडला आहे आणि त्यांना ना अपूर्वाने पकडलं आहे. ACP अपूर्वाने या खूप मोठ्या गुन्हेगाराला पकडलं आहे आणि त्यामध्ये अपूर्वाचा ना इंटरव्ह्यू चालू असतो. तर यामध्ये अथर्व बोलतो, अरे हाच तो आहे का मोहनगिरी, परवा दिवशी अपूर्वा नाही का फोनवरती त्याच्याबद्दल बोलत होती, आणि हा कुठल्या गुन्ह्यामध्ये सापडला आहे, अपूर्वाची तर कमालच आहे असं तो बोलत असतो. तेवढ्यातच डोअरवरती नॉक नॉक होतं आणि अक्षरशः अपूर्वा आलेली असते घरामध्ये. हे बघून ना भूमी आणि आकाश यांचे चेहरे पडतात, कारण त्यांना टेन्शन येतं. हां नक्की आता ना तेच विचारण्यासाठी आले असेल, त्या मोहनगिरीनं सांगितलं तर काय असेल अपूर्वाला, हे तिच्या डोक्यामध्ये चाललेलं असतं. तेवढ्यातच क्षितिजा ना बघते अपूर्वाला आणि तिच्याकडे धावत जाते. अपूर्वा आंटी अशी करत जाते. ती तिला जवळ घेते. नंतर भूमी आणि आकाश तिचं वेलकम करतात. ये अपूर्वा आतमध्ये ये अशी बोलत असतात. तेवढ्यातच अपूर्वा एक गोष्ट बोलते, असे बोलते की ते दोघे थक्क होतात. ती बोलते, मला तुमच्याबद्दल रागिनी पटवर्धन हिच्याबद्दल तुमच्याशी मला बोलायचं आहे. असं ती जशी बोलते तसं त्यांना तो सीन आठवतं, कसं आपण आत्याला गळ्यामध्ये दोरी घालून ओढलं होतं आणि त्यामध्ये तिचा जीव गेला होता आणि आपण तिला कसं ते पुरलं होतं हे त्या दोघांना आठवतं. तर तेवढ्यातच मानसी बोलते क्षितिजाला, ए बाळा चल मी तुला TV लावून देते, चल आपण इथून जाऊया. असं क्षितिजाला तिथून ती घेऊन जाते, कारण क्षितिजावरती काही ऐकायला येऊ नये तिला याच्यासाठी. तर अथर्व बोलतो, का तिच्याबद्दल का तुम्हाला बोलायचं आहे, तिच्याबद्दल माहिती तुम्हाला कोणी सांगितली, ती आमच्या घरातली मेंबर आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं, असा तो बोलत असतो. आणि तुम्हाला दादा आणि वहिनीबद्दल त्याच्याबद्दल त्यांच्याशीच का बोलायचं आहे, काही विषय तरी काय आहे, असा तो बोलतो. तर ती बोलते, का मला माहिती व्हायला नको होतं का कशासाठी बोलता हे असं तुम्ही, आणि मला हेही माहिती आहे की ती अथर्वची आई आहे आणि आकाशची आत्या आहे. ते बघितलं ना तुम्ही न्यूजमध्ये, तो जो आहे ना न्यूजमध्ये मोहनगिरी, तो ना खूप मोठ्या लँड घोटाळ्यातला गुन्हेगार आहे आणि त्याने 2 नावं सांगितली आहेत. त्यामधलं एक महत्त्वाचं नाव असं आहे रागिनी पटवर्धन. हे ऐकल्यानंतर सगळे शॉक होतात. भूमी बोलते, आमच्यासाठी रागिनी हा खूप आणि खूप वाईट अशी गोष्ट होऊन गेली आहे, जी आमच्या जखमेवरचं बळबळत्या जखमेवरचं ते आहे आणि आम्हाला त्याबद्दल आता काही बोलत नाही. तर इकडे अपूर्वा बोलते, हे बघा मला त्याच्याशी काही नाही, मला माहिती हवी आहे आणि एका मी गुन्हेगाराच्या घरातील सून होणार आहे हे मला माहिती नव्हतं. तिकडे बोलतं, हे बघ अपूर्वा, आम्हाला ना तिला विसरून 7 वर्ष झालं आहे. ती बाई आमच्यासाठी नकोच आहे, आमच्या आयुष्यात ती नकोच आहे. तिने एवढे गुन्हे केले आहेत पण त्याबद्दल आम्हाला काही माहिती नाही आणि तुला सांगितलं नाही कारण की त्या गोष्टीचा कधी विषयच आला नाही म्हणून तुला बोललो नाही. तर इकडे अथर्व बोलतो, हे बघा तिनं जे काही केले, गुन्हे केले, काही केले, त्याच्याशी आमचा कोणाशी संबंध नाही ना, तिचा आम्हाला काही घेणं देणं आहे, आमचा तिच्याशी संबंध नाही आणि तिनं जे गुन्हे केले त्याच्याशी आमचा काही संबंध नाही, त्यामुळे त्याबद्दल आम्हाला काही माहिती नाही, असं तो बोलत असतो. तर इकडे बलदेव बोलतो, हे बघा पूर्वा, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, तिने खूप गुन्हे केले असतील पण काय आहे ना, ती आता 7 वर्ष झालं इथे नाही आहे, तिने देश सोडून गेली आहे असे बोलते. तर अपूर्वा बोलते, आकाश आणि भूमी तुम्ही दोघे का गप्पा आहात, तुम्ही दोघे काहीच बोलत नाही तिच्याबद्दल, काय आहे नक्की विषय, असा तिला जरा संशय येतो. तर इकडे आकाश बोलतो, हे बघ आमच्यासाठी ना आत्याबद्दल बोलण्यासाठी काहीच नाही आणि ना तर आम्हाला तिच्याबद्दल काही बोलायचं आहे, तो विषयच आम्हाला नको आहे, असं तो बोलतो. नंतर ती बोलते, हे बघ तुला सांगू का, आत्याने आमच्या दोघांच्या बाबतीत एवढ्या काही गोष्टी केल्या आहेत की आम्हाला त्याबद्दल काही बोलायचं नाही. तर भूमी बोलते, अपूर्वा आम्हाला ना आत्या हा विषयच नको आहे, त्यामुळे ना तिने जे गुन्हे केले आहेत त्याबद्दल आम्ही तुला काही बोललो नाही, काही सांगितलं नाही. तर अपूर्वा बोलते, हे काही असो पण शेवटी मी एक ACP आहे आणि मला याच्या खोलामध्ये जायचं आहे, मी जरी ह्या घरची सून असेल तरीही मला हे सगळं करावं लागेल. तर बलदेव बोलतो, का अपूर्वा कशासाठी तुला हवी आहे माहिती, आणि जाऊन दे ना ते गेलं ते सगळं, आपण सगळ्या गोष्टी बोलून मिटवू ना, असा तो बोलतो. तर अपूर्वा बोलते, नाही मला ते चालणार नाही, मला ना डिटेलमध्ये खोलामध्ये जायचंच आहे आणि मला सगळी डिटेल्समध्ये माहिती हवी आहे.
तुम्ही सांगा मला, असे ती बोलत असते. तर इकडे आकाश आणि भूमी एकमेकाकडे बघत असतात. आकाश आणि भूमीला खूप भीती वाटली असते की आता रागिनी आत्याबद्दल सगळ्या गोष्टी बाहेर तर येणार नाहीत ना, असं ते विचार करत असतात. तर इकडे अपूर्वा बोलते, हे बघा, मला ना तुम्ही डिटेलमध्ये खरी खरी माहिती द्या. शेवटी मला माहिती हवं होतं ना, या घरामध्ये सुद्धा कोणतं क्रिमिनल मेंबर आहे ते, आणि तुम्ही मला सांगायलाच हवं होतं, आणि हे माझं कामच आहे, असे त्याला बोलते. तर त्यांना बोलते, हे बघा, मला ना रागिनीची रूम चेक करावी लागेल. तो बोलतो, काय सर्च करणार तुम्ही? कसं काय तुम्ही करू शकता? तर ती बोलते, हे बघा, माझ्याकडे ना सर्च वॉरंट आहे. असं बोलून ना ती आकाशसमोर सर्च वॉरंट देते. मला ऑर्डर दिली आहे की मी त्यांची रूम चेक करणार, आणि यामध्ये तुम्ही मला काही अडवू शकत नाही, असे बोलते. तर आकाश बोलतो, ठीक आहे. बलदेव बोलतो, नको ना, काय आपण बोलून मिटू. तर आकाश बोलतो, बलदेव ठीक आहे, तिला तिचं काम करून दे. तर ती बोलते, थँक्स फॉर कॉपरेटिंग, असे बोलते. तर बलदेव बोलतो, ठीक आहे, तू म्हणतेस ना, तर तू रूम चेक कर, आणि हे बघ, तुला जे हवे माहिती असेल ना ती माहिती घे, असे बोलतात. तर आकाश आणि भूमी ते तिघे वर गेल्यानंतर विचार करतात, हे काय चाललं आहे नक्की, का असं हे चाललं आहे, आता अपूर्वाला अजून काय माहिती भेटेल. तर अपूर्वा बोलते, हे बघा, शेवटी जे काम आहे ते मला करावंच लागेल ना, आणि एखाद्या क्रिमिनलबद्दल सगळ्या गोष्टी डिटेल्समध्ये मला शोधून काढणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही जे म्हणता ना तशा पद्धतीने गोष्टी सगळ्या होणार नाहीत. बलदेव, चल, मला दाखव तू रूम, कुठे आहे ती रागिनीची रूम, त्या रूममध्ये मला डिटेलमध्ये सगळ्या माहिती शोधल्याच हवेत, असे बोलते. तर इकडे भूमी बोलत असते, आकाश, मला खरंच खूप भीती वाटते रे, काय झालं आहे नक्की, असं ते विचार करत असते. तेवढ्यातच ते रागिनीच्या रूमच्या बाहेर आलेले असतात. तर रागिनी बोलते, मी जेव्हा पहिल्यांदा नवीन आले होते तेव्हा मी ही रूम पाहिली होती ना, आणि मी या रूमबद्दल तुम्हाला विचारलं होतं, तसं त्याला लास्ट जे एपिसोडमध्ये झालेले ते सीन दाखवतात. तर इकडे क्षितिजा बोलत असते, काकू, तुला आवडली का आमचं घर, कसं वाटलं तुला आमचं घर. तर ते खूप छान आहे. नंतर परत बोलते, ही खोली कोणाची आहे, ही खोली का बंद आहे, या रूममध्ये कोण राहत नाही का. ही त्या उत्सुकता लागली असते त्या खोलीची, कारण की त्या खोलीला ना कुलूप असतं, आणि त्या खोलीबद्दल ती विचारत असते, कारण ती एका कोपऱ्यामध्ये कुलूप लावलेली खोली असते. आणि त्याबद्दल भूमी बोलते, हे बघ, आम्हाला तेव्हा तुला काही सांगायचं नव्हतं, कारण की त्यावेळी तुझं लग्न होणारच हे ठरलेलं होतं, आणि असं सगळ्या पॉझिटिव्ह वाईब्स असताना आम्हाला तुला निगेटिव्ह काही गोष्टी सांगायच्या नव्हत्या, म्हणूनच आम्ही तेव्हा गप्प बसलो होतो. तर अपूर्वा बोलते, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, पण आता मी चेक करू शकते ना, आता तुम्ही मला सांगा काय आहे नक्की त्या रूममध्ये. तर इकडे अथर्व बोलतो, हे बघ, आता ना त्या रूममध्ये तूच काही चेक करायला जरी गेलीस तर तुला काही गोष्टी त्यात भेटणारच नाहीत, कारण की आम्ही ना त्याच वेळी तिच्या सगळी जे आठवणी होत्या त्या जाळून टाकल्या आहेत, आणि तिने जी जाळून टाकलेल्या आठवणी आहेत त्याचा सीन दाखवला आहे प्रेक्षकांना, कसं त्या सगळ्यांनी मिळून तिच्या आठवणी जाळून टाकलेल्या होत्या, आणि त्यांनी त्या सगळी गोष्टी विसरून जाण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण आता अपूर्वा आल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी नंतर निघत असतात, आणि ह्याचं त्यांना खूप वाईट असतं. तर अपूर्वा बोलते, काय जाळून टाकले तुम्ही सगळे एव्हिडन्स, असे कसे करू शकता तुम्ही, जाळून टाकले असेल. बरं ठीक आहे, जरी तुम्ही जाळून टाकले असले ना तरी मला आता ते शोध करावे लागेल, असं ती बोलते. आणि मित्रांनो, पुढच्या तर भागामध्ये खूप ट्विस्ट आहे. क्षितिजाला कोणतं असं ना ओढत आहे, आणि ती बाबा बाबा करून ओढत आहे. इकडे टेरिसवरती ना आकाश आणि भूमी बोलत आहेत, आणि भूमी म्हणते, आकाश, हे काय चाललं आहे, सगळं कसं चाललं आहे, मला तर काही समजतच नाही आहे, मला खूप भीती वाटत आहे. इकडे पाठीमागं ना बलदेव हे सगळं ना ऐकत असतो, आणि त्याने काय ऐकलं आहे नक्की हे समजत नाही, पण ना खूप तो सिरियस असतो. आणि ते अपूर्वा बोलत असते ना की अपूर्वा आल्यापासून हे सगळ्या गोष्टी व्हायला लागल्यात का, असं भूमी बोलत असते. आणि बलदेव समोर येतो, आणि बलदेव त्यांना बोलतो, हे मी तुमच्याकडून कधीही ॲक्सेप्ट केलं नव्हतं, असं बोलतो. आणि हा भाग इथे संपतो प्रेक्षकांना.